बीड जिल्ह्यातील अनेक मल्टीस्टेट बंद पडल्याने नागरिकांचे सुमारे 5,500 कोटी रुपये हे अडकले आहेत। यामुळे मोठी नागरी समस्या या ठिकाणी नागरिकांना निर्माण झाल्याची घटना घडली आहे। त्यामुळे तात्काळ रक्कम मिळावी अशी देखील मागणी ठेवीदारांनी केली आहे। बीड जिल्ह्यात गेल्या 2 वर्षापासून मल्टीस्टेट बँकांनी मोठ्या प्रमाणात घोटाळे केले आहेत। सर्वसामान्य ग्राहकांचे कोट्यवधी रुपये लाटल्याचं आपण यापूर्वीही पाहिलं आहे। बीड जिल्ह्यात जवळपास 5,500 कोटीचा घोटाळा झाला आहे। यामध्ये ज्ञानराधा मल्टीस्टेट तसेच साईराम मल्टीस्टेट, धुनकेश्वर अर्बन, मासाहेब जिजाऊ मल्टीस्टेट, राजस्थानी मल्टीस्टेट यासह अनेक मल्टीस्टेट आहेत। यामध्ये या मल्टीस्टेट बंद पडलेले आहेत। त्यामुळे ठेवीदारांना ठेवी मिळणे कठीण झाले आहे। अशा परिस्थितीमध्ये गोरगरीब लोकांचे कोट्यवधी रुपये या मल्टीस्टेट चालकांनी लुटले आहेत। महत्त्वाचं म्हणजे यात काही पोलीस अधिकाऱ्यांनी सुद्धा हात धुवून घेतले असल्याचं बोलण्यात येत आहे। आता मुख्यमंत्र्यांनी लवकरात लवकर मार्ग काढून आम्हाला न्याय द्यावा अशी देखील मागणी या मल्टीस्टेट धारकांनी केली आहे। यापूर्वी अनेक मोर्चे, निदर्शने, आंदोलने, निवेदने देऊन मात्र कोणताही पर्याय निर्माण झालेला नाही। त्यामुळे तात्काळ ठेवी मिळाव्यात अशी देखील ठेवीदारांनी मागणी केली आहे। स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी बीड त्याच्या अध्यक्षा अनिता बबन शिंदे या बँकेमध्ये माझे 11 लाख रुपये ठेव म्हणून ठेवले होते, मुलीच्या लग्नासाठी ठेवले होते। पण 3 जुलै 2023च्या दरम्यान ही बँक बंद झाली। अनिता शिंदे, बबन शिंदे, त्यांचा मुलगा मनीष शिंदे, जावई योगेश करांडे असे आणि अश्विनी वांड्रे नावाची मुख्य कार्यकारी अधिकारी या 5-6 जणांनी मिळून हा 200 कोटी रुपयांचा घोटाळा केलेला आहे। याच्यामधून त्यांनी स्वतःची मालमत्ता कमवलेली आहे आणि हवाला रॅकेटमध्ये त्यांनी पैसे गुंतवलेले आहेत। या सर्व गोष्टी आम्ही वारंवार वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना, मुख्यमंत्री, गृहमंत्री यांच्यापर्यंत पाठवलेल्या आहेत। परंतु तत्कालीन आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे यांनी सकारात्मक दृष्टीने याचा तपास केलेला नाही। प्रत्येक गोष्टीत पैसे खाऊन या ठिकाणी चार्जशीट तयार केलेला आहे। जिजाऊच्याच एका प्रकरणामध्ये त्यांनी 1 कोटीची लाच मागितली आणि लाच प्रकरणामध्ये आज निलंबित आहेत। त्यांच्याकडं अपसंपदा त्यांच्याकडे आढळून आलेले आहेत। ACBचे 2 गुन्हे त्यांच्यावर नोंद आहेत। प्रश्न त्यांनी पैसे खाण्याचा नाही, पण पैसे खाऊन आमच्या चौकशीचं जे वाटोळं केलेलं आहे हरिभाऊ खाडेंनी, त्यामुळे बबन शिंदेंनी फसवल्यानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्र शासनाच्या पोलीस खात्यातील हरिभाऊ खाडे नावाच्या माणसाने सुद्धा आमचा या ठिकाणी केसांनी गाळा कापलेला आहे। कारण 51 प्रॉपर्ट्या आम्ही जप्तीसाठी त्यांच्याकडे दिल्या होत्या, त्यापैकी 13 प्रॉपर्ट्या जाणीवपूर्वक त्यांनी पाठीमागं ठेवल्या। का ठेवल्या याचं उत्तर अजून पोलिसांनी आम्हाला दिलेलं नाही। पोलिसांकडे आम्ही खेटे मारू आत्ता त्यांच्याकडे तो प्रस्ताव दिलेला आहे। नवीन SP महोदयांनी आमचं म्हणणं त्या ठिकाणी ऐकून घेऊन त्या प्रस्तावामध्ये पाठवण्याचं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे आणि यापूर्वी जो 21 मालमत्तांचा प्रस्ताव मंजूर झालेला आहे त्यावर जप्तीची खऱ्या अर्थाने कारवाई चालू आहे। पोलीस विभागातील खालचे कर्मचारी आणि महसूल विभागाचं मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो की ते प्रामाणिकपणे आमच्यासाठी लढतायत किंवा संघर्ष करतायत, काम करतायत। पण धोरणात्मक निर्णय याच्यामध्ये जो घ्यायला पाहिजे की 27 आरोपींच्या मालमत्ता जप्त करणं हे क्रमप्राप्त आहे, कायद्याने तो अधिकार दिलेला आहे पोलिसांना। व पोलीस यामध्ये चालढकल करतायत। याच्यामध्ये बबन शिंदेचे भाऊजाई आहे, ती सख्खी भाऊजाई या ठिकाणी संचालक आहे। तिची कोट्यवधी प्रॉपर्टी पुणे आणि मुंबईमध्ये आहे, तरीसुद्धा अजून तिची एकही प्रॉपर्टी 1 इंचही जागा जप्त करण्याचं काम पोलिसांनी केलं नाही। असे 4-5 अजून त्यामध्ये चांगले संचालक आहेत जे की बबन शिंदेच्या जवळचे आहेत आणि त्यांनी मिळून त्यांना सगळं माहिती की हा घोटाळा कसा झाला आणि पैसे कुठे ठेवलेत। त्यामुळे आमची विनंती की हा तपास पुन्हा एकदा गतिमान केला पाहिजे। प्रामुख्यानं जी सर्वात मोठी मल्टीस्टेट म्हणून नावारूपास या महाराष्ट्रामध्ये आली हे ज्ञानराधा मल्टीस्टेट। या ज्ञानराधा मल्टीस्टेटमध्ये 3,700 कोटी रुपयांच्या ठेवी या गोरगरीब कष्टकरी ठेवीदार, सेवानिवृत्त कर्मचारी यांच्या 3,700 कोटी रुपयांच्या ठेवी अडकलेल्या आहेत। त्याचबरोबर
साईराम मल्टीस्टेट या मल्टीस्टेटमध्ये 200 ते 250 कोटी रुपयांच्या टीव्ही ह्या गोरगरीब शेतकऱ्यांच्या अडकलेल्या आहेत. त्याचबरोबर राजस्थानी मल्टीस्टेट यामध्ये 500 ते 600 कोटी रुपयांच्या टीव्ही अडकलेल्या आहेत. आणि मासाहेब जिजाऊमध्ये देखील 100 ते 150 कोटी रुपयांच्या टीव्ही अडकलेल्या आहेत. आणि या टीव्ही तात्काळ मिळाव्यात, अन्यथा आमचा जो बीड जिल्हा आहे, बीड जिल्हा हा आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो. कालांतरानं टीव्ही परत न मिळाल्यामुळं या जिल्ह्यातल्या मराठवाड्यातल्या ठेवीदारांच्या आत्महत्या व्हायला सुरुवात होईल. आणि आतापर्यंत जवळपास 45 ते 46 ठेवीदारांनी आत्महत्या केलेल्या आहेत.